हाय मित्रांनो, कसे तुम्ही? आय होप चांगले असेल. मी पण छान आहे आणि मस्त आहे. तर आत्ता हा व्हिडिओ आहे 3-4 दिवसापूर्वीचा. तर त्या दिवशी मी बनवत होते पावभाजी. तर पावभाजी बनवायचं होतं आणि शेंगदाण्याचं कूट संपलं होतं ना, तर मी एकदाच शेंगदाणे भाजते आणि त्याच्यानंतर त्याचं कूट करून ठेवते, जेणेकरून कोणत्या पण भाजीला लागलं ना तर थोडं थोडं वापरता येतं. आणि सकाळचा स्वयंपाक करत होते बघा. सकाळी तर मी म्हणजे आवरत नाही, फक्त आंघोळ केली की आपलं नाही का साडी नेसल्यावर स्वयंपाकाला लागले होते. आणि ह्यांना म्हटलं थोडंसं मदत करा, लसूण सोलून द्या मला, कारण सुकी मिठाची गवार करायची होती आणि वरणाला फोडणी द्यायची होती आणि प्लस पावभाजीला पण. म्हणजे दोन्ही तिन्ही भाज्यांना मला लसूण लागत होतं. तर म्हटलं 3-4 गड्ड्या लसूण सोला, कारण मला लसूण खूप लागतं म्हणजे भाज्यांना. कारण म्हणजे लसूण टाकल्याशिवाय चवच येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि मी लसूण खूप वापरते. त्याच्यानंतर मी वरणाला फोडणी वगैरे दिले, वरण मस्तपैकी केले. बघा किती सुंदर वरण केले, आवडलं का? मी असंच वरण बनवत असते. आणि डाळ मी जास्तच वापरते, असं कमी डाळ चिंधीसारखं नाही वापरत. काही काही लोक कसं करतात, असं थोडंच डाळात करत, तसं नाही, मला नाही आवडत. मला डाळ म्हणजे डाळच, म्हणजे खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही, असं मिडियम. त्याच्यानंतर मी बनवत होते चपात्या. चपात्या बनवता बनवता चपात्या वगैरे बनवून झाले मस्तपैकी. चपात्या बनवून झाल्या की म्हटलं आता कुकरमध्ये नाही का पावभाजीसाठी जे शिजायला घातलं होतं बटाटा आणि वाटाणा, त्याचं मॅच करून घेतले त्यांच्याकडनं. आणि त्याच चपातीच्या तव्यावरच मी काय केले, गवार पण करून घेतले. त्याच्यानंतर बघा पावभाजी केले मस्तपैकी. आणि इतकं सुंदर, तुम्हाला खरं सांगू का, दुकानातली पावभाजी खाण्यापेक्षा ना घरात जे पावभाजी आपण बनवून खातो ना. आणि बघा ना, काही भाजी नव्हती माझ्याकडं, तर फक्त वाटाणा बटाटा आणि टोमॅटो टाकूनच मी पावभाजी बनवले. पण बघा, आणि ती इतकी चव आली होती ना. ती फोडणी द्यायची एक पद्धतच वेगळी आहे माझी. ती फोडणी दिली ना की ना का ती बरोबर हॉटेलपेक्षा भारी. आमच्या घरातल्या लोकांना तर नाही का हॉटेलपेक्षा मी बनवलेलीच पावभाजी आवडते, आणि दालच्या पण. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.